यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरमध्ये आता गोंधळ झाल्याचं समजतंय। गुगल मॅपनं हा सगळा गोंधळ केल्याचं समजतंय। यूपीएससीचे विद्यार्थी त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिल्याची माहिती मिळतेय। इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। देशभरामध्ये आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडतेय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मराठवाड्यातले अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी आलेले होते, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचं कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाला आणि त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रावर घेतलं गेलं नाही। आणि याच संदर्भातली माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, आज देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत आहेत, मात्र गुगल मॅपमुळे काही विद्यार्थी आपल्या परीक्षेला मुकल्याचं समजतंय। काय नेमकी माहिती? निश्चित आपण पाहतो की गुगल मॅप आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी वारंवार मदत करतं, मात्र एखाद्या वेळेस ते चुकीच्या पद्धतीने आपल्याला जागा दाखवतो। असाच काहीचा प्रकार एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत घडलेला आहे। त्यांचा पेपर शहरातील विवेकानंद कॉलेजला होता, मात्र गुगल मॅपनं विवेकानंद कॉलेज शहरापासून 15-20 किलोमीटर दूरवर दाखवलं गेलं आणि त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला पोहोचू शकले नाहीत। ज्यावेळेस त्यांना आपली चूक लक्षात आली, त्यांनी धावत पळत परीक्षा केंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत परीक्षेला आतमध्ये येण्यासाठीचा वेळ होता तो संपलेला होता। काहींना 2 मिनिटं, काहींना 5 मिनिटं, तर काहीला 10 मिनिटं एवढा उशीर झाला होता। मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेला आजच्या पेपरला आज मुकावं लागलंय आणि हा टेक्नॉलॉजीचा घोळ या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच परीक्षेच्या दरम्यान अशा पद्धतीने पाहायला मिळतोय। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। काही विद्यार्थ्यांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहूया। सर, आम्ही इथे औरंगाबादला विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या यूपीसीच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलोत। पण इथे येण्या अगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅपवरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून 12 किलोमीटर लांब वाळूज या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसं इथे फोटोसुद्धा येत आहेत। मी तुम्हाला माझ्या गुगल मॅपवरून करून दाखवतो की इथला ॲड्रेस टाकल्यानंतर हा ॲड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे। तर तुम्हाला मी येत्या 1 मिनिटामध्ये माझ्या मोबाईलवरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो की मॅप केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं चूक दाखवत आहे। आम्ही थांबलेल्या त्या कॉलेजच्या समोर आहोत। अशा झालेल्या गोंधळामुळे किती विद्यार्थी? सर, सकाळी 9 वाजता इथे रिपोर्टिंग टाइम होता आणि 9:30 वाजता पेपर चालू होणार होता, पण सकाळी 9 वाजून 2 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले आणि ते विद्यार्थी आल्यानंतर वेळेच्या 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे आणि 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मध्ये परवानगी दिल्या गेली नाही, कारण यूपीसीच्या नियमानुसार 9 वाजता गेट बंद होतो। पण ते विद्यार्थी विनंती करत होते की सर, आम्ही वाळूज या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत जाऊन वापस आलो, जेव्हा आम्हाला रॉंग ॲड्रेस मिळाला किंवा मॅपमुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वापस यायला थोडासा 2 मिनिटं उशीर झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।